तृप्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। घरी तयार केलेली अगदी नॅचरल पद्धतीची गोड आंबट चवीचा धमाका असलेली राय आवळा कँडी एकदा का बनवून ठेवली तर वर्षभर अजिबात खराब होत नाही। अशा प्रकारे छान अशी उन्हामध्ये आवळा कँडी तयार केलेली आहे। आवळा कँडीचा छोटा मोठा बिझनेस असो किंवा प्रेग्नन्सीमध्ये आवळे आणि मुलांना चॉकलेटऐवजी अगदी परफेक्ट रेसिपी आहे। कँडीसाठी आवळा मोठ्या प्रकारचा निवडावा म्हणजे कँडी सुद्धा चविष्ट होते आणि बारीक आवळे अगदी चिरमडून जातात। त्यासाठी आपल्याला आवळा आणि साखर हे दोन पदार्थ लागणार आहे। इथे मी 3 किलो आवळे घेतलेले आहेत आणि 3 किलो आवळ्यांसाठी 600 ग्रॅम साखर पुरेसी आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आवळा कँडी तयार करून घेण्यासाठी मोठ्या आकाराचे आवळे मी घेतलेले आहेत। आवळे स्वच्छ धुवून परातीमध्ये मी आवळा कँडी तयार करणार आहे। तुमच्याकडे जर परात नसेल तर त्याऐवजी मोठ्या पसरट जाड बुडाच्या भांड्याचा वापर करावा। साखर आवळ्यांमध्ये एकत्र करून घेताना गॅसची फ्लेम अगदी मध्यम आचेवर ठेवावी जेणेकरून साखर आणि आवळे खाली जळणार नाहीत। बघा, अशा प्रकारे साखर आणि आवळे आपण अगदी व्यवस्थितरित्या एकत्र करून घ्यायचे। 10 ते 15 मिनिटांमध्ये आवळे आणि साखर गरम व्हायला लागली की साखरेचं पाणी तयार होतं। साखरेचं पूर्णपणे पाणी झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मध्यम आचेवर ठेवा आणि आवळे अगदी एकसारखे परतत राहायचे जेणेकरून खाली लागणार नाही। तर अशा प्रकारे साखरेचं पाणी आपल्याला पूर्णपणे आटून घ्यायचं आहे। ज्यावेळेस साखरेचा पाक होतो त्यावेळेस आवळे थोडे लालसर होतात, तर त्यावेळेस आपली आवळा कँडी तयार व्हायला सुरुवात होते। बघा, अशा प्रकारे 40 ते 45 मिनिटांमध्ये परातीमध्ये पटकन आवळा कँडी तयार झालेली आहे। तर राहिलेलं पाणीसुद्धा आपल्याला पूर्णपणे आटून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला आवळे वाळत घालायचे असतील तर राहिलेल्या पाण्याचं काय करावं, तर हे पाणी तुम्ही ज्यूससाठी वापरू शकतात। यामध्ये थोडं मीठ आणि जिरा पावडर घातली तर याचं ज्यूससुद्धा खूप छान लागतं। ज्यूस बनवताना आवळ्याचा रस आणि पाणी याचं योग्य प्रमाण ठेवा म्हणजे ज्यूस अगदी चवीला अप्रतिम लागतो। ज्यूस आंबट लागत असेल तर थोडी साखर घालावी। आता या स्टेजला मी इथे गॅस बंद न करताना साखरेतलं पूर्णपणे पाणी आटवून घेणार आहे आणि आवळा कँडीसाठी आवळे थोडे ड्राय करून घेणार आहे। बघा, अशा प्रकारे छान असे आवळा कँडीसाठी आवळे तयार झालेले आहेत। आता याला आपण गार करून सुकायला ठेवणार आहे। तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी केली तर आवळे जास्त प्रमाणामध्ये शिजून जातात आणि आवळ्याचा गर निघून जातो। तर अशा प्रकारे आवळा हाताला मऊ लागला की गॅस बंद करावा आणि एखाद्या पेपरवर आवळे छान असे उन्हामध्ये वाळत घालावे। आवळा कँडी पूर्णपणे वाळल्यानंतर बघा किती अप्रतिम दिसत आहे। ही ज्याप्रमाणे दिसते त्याचप्रमाणे याची चव आणि गुणसुद्धा आहेत। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। आणि हो, महत्त्वाचं म्हणजे आवळा कँडीचा घरगुती बिझनेस करायचा असेल तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे। आवळे तयार झाल्यानंतर एखाद्या वेळेस वातावरणामध्ये ओलावा असेल तर एकमेकांना चिपकतात, तर अशा वेळेस आवळ्यांवरती थोडी पिठी साखर भुरभुरावी म्हणजे आवळे सुटसुटीत राहतात। तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट खानदेशी पारंपरिक रेसिपीसोबत। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करायला अजिबात विसरू नका।